नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. बातमी आहे डिझेल माफियांसंदर्भातली. न्यूज 18 लोकमतनं पालघरच्या मनोरमध्ये सुरू असलेल्या डिझेल माफियांच्या काळ्या बाजाराची बातमी ही मंगळवारी रात्री 8 वाजता दाखवलेली होती. आमचे प्रतिनिधी रमाकांत तिवारी यांनी या काळ्या बाजाराचा भांडाफोड केला होता आणि ही बातमी पाहून पालघरचे पालकमंत्री दादा भुसेंनी पोलिसांना तत्काळ कारवाई संदर्भात आदेश देणार असल्याचं आमच्याशी बोलताना आश्वासन दिलं. मात्र पालघरमधील डिझेल माफियांची बातमी दाखवून 14 तास उलटून गेलेत तरी देखील अद्याप पोलिसांनी या डिझेल चोरीवरती कारवाईला सुरुवात देखील केलेली नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा नेमकी काय करते असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि या डिझेल माफियांना नेमका कुणाचा वरदहस्त आहे ज्यामुळे यांना कायद्याचा सुद्धा धाक वाटत नाहीये असा देखील प्रश्न विचारला जातोय. जोपर्यंत या डिझेल माफियांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत न्यूज 18 लोकमत या बातमीचा पाठपुरावा करतच राहील. तर दिवसागणिक भडकणारे इंधनाचे दर आणि महागाईच्या संकटामुळे सर्वसामान्य पिचला जातोय. दुसरीकडे मात्र या इंधन दरवाढीच्या काळात माफिया आपलं उखळ पांढरं करून घेत आहेत. रात्रीच्या अंधारात तर या डिझेल माफियांच्या काळ्या कारवायांना ऊतच येतो आणि डिझेल माफियांच्या या अशाच काळ्या धंद्यांवरती प्रकाश टाकणारा न्यूज 18 लोकमतचा हा एक्सक्लुझिव्ह ग्राउंड रिपोर्ट. इंधन दरवाढीचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा तडका. मात्र डिझेल माफिया मोकाट. रस्त्यातच टँकरमधून चोरी. ना कायद्याची भीती ना पोलिसांची जरब. हम आपको कुछ दिखाते हैं कि किस तरीके से रात के अंधेरे में ये टैंकर ऑयल से चोरी होती है. पालघर जवळच्या मनोर परिसरात हायवे शेजारी उभ्या डिझेल आणि ऑइल टँकर मधून चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. क्या निकाल रहे क्या निकाल रहे क्या है ये? एकीकडे देशभरात इंधन दरवाढीनं हाहाकार माजलेला असताना दुसरीकडे या डिझेल चोरीचा खुल्या पद्धतीनं काळा बाजार सुरू आहे. मनोरमध्ये डिझेलच्या काळा बाजाराचं सिंडिकेट हे माफिया अगदी कॉर्पोरेट पद्धतीनं चालवतायत आणि या माफियागिरीचा सुगावा लागताच आमची टीम या काळा बाजाराचं सत्य जाणून घेण्याच्या कामाला लागली होती. रस्त्यावरच इंधनाचा हा काळा बाजार सुरू असलेला पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. ये देखिए, लाइन से ड्रम लगे हुए हैं. ये लाइन से ड्रम लगे हुए और यहाँ लगातार डीजल की चोरी हो रही है. डिझेल तेल चोरीच्या या खेळात माफियांची दुप्पट कमाई सुरू आहे आणि जेव्हा याचा पर्दाफाश करण्याचा न्यूज 18 लोकमतनं प्रयत्न केला तेव्हा आम्हालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भडकलेल्या इंधन दरांमध्येही तेल चोरीचा स्मगलिंगचा हा धंदा पालघरच्या मनोरमध्ये अगदी राजरोस बिनबोभाट सुरू आहे. जो व्यवहार है वो व्यवहार में बात करो. अगदी रात्रीच्या अंधारात जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपेत असतं तेव्हा गुजरातमधनं महाराष्ट्रात येणाऱ्या टँकर्समधून अगदी बिनधास्तपणे ही चोरी केली जाते. आणि ही चोरी एखाद दुसऱ्या टँकरमधनं होत नाही बरं, तर ही चोरी जवळपास 200 ते 400 टँकरमधनं होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. पोलीस प्रशासनाला याची माहिती असून त्यांच्याच देखरेखीखाली हा काळा बाजार सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. रात्रीच्या वेळेला तर या काळा बाजाराला ऊतच येतो. हायवे शेजारच्या मोकळ्या जागेत खुलेआमपणे स्मगलिंग सुरू होतं. जेव्हा आमची टीम या माफियागिरीचा पर्दाफाश करण्याकरता त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा तर तिथं काही वेळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. अच्छा, चोरी हो रही है ये सबको पता है यहाँ. ठिकठिकाणी पेट्रोल, डिझेल आणि डांबर जमिनीवर पडलं होतं. पंपवरील नोझल टाकून दिलं गेलं होतं. ड्रम तसेच अस्ताव्यस्त पडले होते. शिवाय या चोरीसाठी हायटेक यंत्रणेचाही वापर केला जात असल्याचं आमच्या कॅमेऱ्यात कैद झालं. यानंतर आम्ही थेट या माफियांनाच गाठून त्यांच्याकडून सत्य जाणून घेतलं. इस समय हम मुंबई से सटे मनोर इलाके में हैं, जहां आप देख सकते हैं कि माफिया है ये
डीजल माफिया है। इस समय ये डीजल निकाल रहे हैं और ये रात के अंधेरे में जैसे ही लोग सो जाते हैं ये माफिया जाते हैं। ये आप देख सकते हैं कि ऑयल्स हैं, यहाँ डीजल है और ये माफिया जो है लगातार इससे निकाल रहे हैं। अच्छा भाई साहब बताएंगे कि ये कहाँ का धंधा है और ये क्या निकाल रहे हैं इस समय आप? डीजल नहीं है सर, ये डामर है। हाँ, पर क्या हो रहा है ये इस समय? ये डामर है सिर्फ। पर रात के अंधेरे में इसे इस जगह पे किया जा रहा है, क्या हो रहा है ये? क्या आप लोग क्या कर रहे हो इस समय? ये डामर तो कहीं ना कहीं रोड के काम में इस्तेमाल होता रहेगा। हाँ, पार्टी को जाता है। हाँ, पार्टी ये कहाँ का डामर है और किस लिए इस्तेमाल किया जाता है ये तो मुझे नहीं पता सर। आप क्या करते हैं यहाँ? मैं तो निकालता हूँ, काम करता हूँ। आप निकालते हो? ठीक है, आपको मालूम है चोरी हो रही है? हाँ, मालूम है आपको चोरी हो रही है? किसकी मंजूरी से चोरी हो रही है ये तो पता नहीं मुझे। महत्वाची बाब म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या टीमला जर डिझेल माफियांच्या या काळा बाजाराचा सुगावा लागू शकतो तर पोलीस यंत्रणेला सुद्धा हा प्रकार नक्कीच ठाऊक असणार। पण तरीही या माफियांवर कोणतीही कारवाई होत नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। रमाकांत तिवारी, न्यूज 18 लोकमत, पालघर। तर डिझेल आणि तेल चोरीच्या या काळ्या बाजाराचा जेव्हा आमच्या टीमनं पर्दाफाश केला तेव्हा कायद्याचा धाक नसलेल्या या मोकाट माफियांनी थेट न्यूज 18 लोकमतच्या टीमलाच धमकावण्याचा आणि धक्काबुक्की करण्याचा सुद्धा प्रयत्न केला। मात्र आमच्या टीमनं या झुंडशाहीला न घाबरता या माफियांच्या स्मगलिंगची काळी बाजू निर्भीडपणे समोर आणली। पाहूयात त्या संदर्भातला रिपोर्ट। डिझेल माफियांच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड न्यूज 18 लोकमतच्या टीमने केलाय। किस तरीके से पूरा का पूरा ये मामला, ये काला बाजारी चल रही है, तेव्हा आमच्यावर माफियांनी साम दाम दंडाचा वापर करायला सुरुवात केली। आमचे प्रतिनिधी या चोरीची माहिती गोळा करत असताना तिथे आलेल्या माफियांनी आधी आमच्या टीमला कॅमेरा बंद करून दुसरीकडे चालायला सांगितलं। मात्र या काळ्या बाजाराचा भांडाफोड करायचाच या उद्देशाने गेलेल्या आमच्या टीमने एक क्षणभरही कॅमेरा बंद न करता थेट माफियांना प्रश्न विचारले। आपका नाम भाई साहब? नहीं आपका नाम बोलो, आप काम। नहीं आपका नाम आप बोलो ना पहले। नहीं आपका नाम? आप बोलो ना क्या काम। आपका नाम? आप ऊपर चलो ना। मैं ऊपर क्यों चलूं? चलो आप ऊपर। मैं ऊपर क्यों चलूं? ये क्या हो रहा है इस समय? जो भी हो रहा है आप नहीं क्या हो रहा है, ये क्या हो रहा है मुझे आप बताना चाहेंगे? ये डीजल, ये ऑयल, ये सारी चीजें क्या हो रही हैं यहाँ? आपको पता है सब हो रहा है। क्या मतलब क्या पता है मुझे? आपका नाम क्या है? यहीं पे नहीं हो रहा, हर जगह हो रहा है। आपका नाम? अच्छा, हर जगह हो रहा है। हर जगह पता है आपको, हर जगह हो रहा है। आपको भी पता है हर जगह। अच्छा, हर जगह हो रहा है। बराबर। अच्छा, यहाँ सबको पता होता है? वो आपको भी पता है। पुलिस को भी पता है यहाँ? हाँ, आपको भी पता है। पुलिस को भी पता है, सबको पता है? मतलब चोरी, मैं क्या बोलता अच्छा चोरी हो रही है ये सबको पता है यहाँ? मैं क्या बोलता हूँ, आपको पता है क्या? अच्छा, यहाँ सबको पता है? हाँ, आपको पता है। नहीं, यहाँ सबको पता है। आपको पता है। अच्छा, मुझे पता है। अच्छा, क्या हो रहा है ये बता देंगे मुझे? आप ऊपर आओ। क्या होता है यहाँ? क्या हो रहा है? क्या हो रहा है यहाँ? नहीं, क्या हो रहा है यहाँ? ऊपर आओ, जो भी हो बातचीत यहाँ करो। क्या हो रहा है? आप जो भी है अब उन पर बातचीत करो। यहाँ क्या हो रहा है बताएंगे? मैं क्या बोलता हूँ? रात के अंधेरे में यहाँ क्या हो रहा है? इस समय यहाँ क्या हो मैं रहा क्या बोलता हूँ, रात में अंधेरे में नहीं, आप लाइट जलाए हो। जो भी है आप ऊपर आओ, बैठ के बात है? नहीं, मुझे बताएंगे ये मतलब पुलिस को जानकारी होती है बोला इसकी? ना आपको, आपको पता है ना। बात करने का कोई मतलब नहीं। पुलिस की जानकारी होती है से इसकी? बात करो, सेठ ऊपर बैठा कौन है सेठ? मैं क्या बोलता हूँ, सेठ सेठ कौन है? आप बात करो उधर ना। सेठ कौन है? उधर बैठे हैं ना, आप चलो ना। यहाँ में रोकने की कोशिश कर त्यांच्या रहे हैं या और ये माइक धमकीला पे न हाथ लगा रहे हैं। घाबरता आम्ही हायवे शेजारी उभ्या टँकरचा माग काढायला सुरुवात केली क्या निकाल रहे हैं? क्या आणि है? तिथं उभ्या टँकर चालक आणि चोरी करणाऱ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न केला। तेव्हा पुन्हा एकदा माफियांची माणसं आम्हाला धमकवायला आली। और अभी हम आपको दिखाना चाहेंगे कुछ लोग थे वो भी यहाँ आ गए और जिनका कहना था कि आप ये क्यों कर रहे हो, किसके बोलने पे कह रहे हो, जिससे साफ पता चलता है कि यहाँ की स्थानीय पुलिस के साथ कहीं ना कहीं की मिली भगत है और पुलिस की बेकायदे मौजूदगी में ये सारी चीज़ें हुई हैं। क्या बताना चाहेंगे, क्या बोलना चाह रहे हैं आप? क्या बोल रहा हूँ, जो भी हो बैठ के बात कर लो। बाद में बगैर मगर करने से कोई फायदा कैसी बात मतलब? जो भी हो बात सेठ के साथ बात कर लो। कौन है सेठ? कोई भी हो। कौन है सेठ? ऑफ कैमरा हो, ऑन कैमरा नहीं, क्या मुझे हो? तो ये बताएंगे मतलब पुलिस को जानकारी होती है इसकी? आप बता रहे हो ना, पुलिस आप की- बता रहे हो पुलिस ना, की जानकारी होती है इसकी? आप बता रहे हो कि मैं बता रहा हूँ? इतनी मशीनरीज लगी है, पुलिस को आप जानकारी बता होती रहे हो कि मैं बता रहा है? हूँ? पुलिस को इसकी जानकारी होती आप है? कंफर्म करो ना, पुलिस की जानकारी होती है आप इसकी? कंफर्म करो ना। दरम्यान काही ट्रक चालकांनी हा प्रकार केवळ मनोरमध्येच नाही तर अनेक ठिकाणी सुरू असून या सर्व काळ्या बाजाराची पोलिसांनाही माहिती असल्याचं सांगितलं। जय अम्बे पे चलो। जय अम्बे में क्या यही मालूम था। जय अम्बे में तो एक नंबर धंधा, देखो कुछ नहीं।
धंधा है ये, 1 नंबर धंधा है वो। ये पालघर वाले को मालूम है, पुलिस वाले को मालूम है, ये पुलिस वाले सबको मालूम है। हाँ, सबको मालूम है। तुम्हारा हिम्मत होगा तो जाके देखो, चलते रहते। बता दो कहाँ कहाँ चालू, अगर गया तो बोलो। सब ढाबे पे है, सब ढाबे पे वाले ढाबे का क्या नाम है? आप देखो ना जाके, नाम तो पंजाबी ढाबा है वो, जाओ ना देखो ना। महिंद्रा ढाबा कौन सा? ढाबे का क्या नाम है? गोल्डन ढाबा, मेरीगोल्ड ढाबा है। मेरीगोल्ड है ना, डायमंड। हाँ, सिगरेट लाने के लिए डायमंड क्या, जाओ ना उधर भी चल रहे हैं। माफियांच्या या काळ्या बाजाराबाबत आम्ही पोलिसांशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। दरम्यान ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कडून या अवैध धंद्यांवर कारवाई करून माफियांना चाप लावण्याची मागणी करण्यात येते। ये माफिया बड़े स्तर पर देश के नेशनल हाईवे और राज्य मार्गों में काम कर रहा है। ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस ने कई बार इसकी शिकायत प्रशासन के पास की हुई है। इनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि जहां पर इस अवैध धंधे से ट्रांसपोर्ट सेक्टर को भारी नुकसान हो रहा है, टेम्परेरी नहीं बल्कि परमानेंट स्तर पर इसे लगाम लगाने की आज की समय की पुकार है। आम्ही आमची जबाबदारी ओळखून इंधन चोरीच्या या माफियागिरीचा पर्दाफाश केलाय, पण आता पोलीस प्रशासन या काळ्या बाजाराविरोधात कारवाईचा काय बडगा उगारतं याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे। रमाकांत तिवारी, न्यूज 18 लोकमत, पालघर। तर न्यूज 18 लोकमतनं हे सगळं प्रकरण लावून धरल्यानंतर मंगळवारी रात्री 8 वाजता पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी तत्काळ माहिती करून घेऊन कारवाई करू असं आश्वासन दिलं होतं। मला वाटतं की न्यूज 18 लोकमतची बातमी आल्याच्या नंतर ताबडतोबीने दुसऱ्या मिनिटाला मी पालघरचे जिल्हाधिकारी गुरसळजी यांना स्वतः फोनवरनं बोललो। तिसऱ्या मिनिटाला पालघरचे जे ग्रामीण SP आहेत दत्ताजी शिंदे त्यांच्याशी पण मी स्वतः बोललो आणि या बातमीच्या आधाराने मला नेमका कुठला भाग आहे हे मला सांगता येत नव्हतं, परंतु ती बातमी बघा आणि ताबडतोबीने कठोर कारवाई करा अशा प्रकारची मी सूचना केली। मला वाटतं की एक 20-25 मिनिटाच्या नंतर दत्ताजी शिंदे ग्रामीण SP यांनी मला फोन करून परत माहिती दिली की यासाठी साधारणतः 2 ते 3 टीम त्यांनी नियुक्त केल्या आणि ताबडतोबीने कारवाईच्यासाठी त्यांनी रवाना केलेल्या होत्या। एकदा तर आताच्या घडीला तातडीने आपण कारवाई करूया आणि शेवटी हे कोणाच्या आशीर्वादाने हे चाललेलं होतं याचाही सविस्तर खोलामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी शोध घेतला जाईल। याच संदर्भातले अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी रमाकांत तिवारी आपल्या सोबत आहेत। रमाकांत, या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश आपण केल्यानंतर कारवाईचं आश्वासन तर पालकमंत्र्यांकडून दिलं गेलं, मात्र इतके तास उलटल्यानंतर खरंच कारवाई झालीये का? आश्वासन दिए गए हैं, कोई कार्रवाई नहीं हुई है। 14 घंटे बीत गए हैं। हमने माफियाओं का चेहरा भी दिखाया था, जो माफिया हमें धमका रहे थे, डरा रहे थे, जिन्होंने पिस्तौल तक हमें दिखाया और हमें उन्होंने काफी खौफनाक मंजर था जिस समय ये माफिया हम पे हमला कर रहे थे। अभी तक पुलिस महकमे से किसी ने भी हमसे संपर्क नहीं साधा और न जानने की कोशिश की कि हमारे साथ में वहाँ क्या हुआ, किन माफियाओं ने हम पे हमला किया। और 14 घंटे भी बीत चुके हैं, कोई भी कार्रवाई इन माफियाओं पर नहीं की है। हमने रात भी सुबह तक हमने इन पुलिस के बड़े अधिकारी को SP IG सबसे संपर्क साधना चाहा और किसी ने भी हमारा फोन नहीं उठाया। हम आपको बताएंगे कि ये माफियाओं को एक पुलिस प्रोटेक्शन मिला हुआ है और इन्हें बेकायदे इसकी मंजूरी मिली है, कोई भी आए उन पे हमला कीजिए, क्योंकि अगर और उन्हें कहा गया है कि कोई भी आए इन पे हमला कीजिए जिसके बाद इनकी मोटी कमाई रुक ना पाए। और सिर्फ एक आश्वासन दिया गया, अब तक इन पे कोई कार्रवाई नहीं की गई है। जी, थोडंसं थांबवते रमाकांत, मात्र अजूनपर्यंत काहीच कारवाई झालेली नाही हे वास्तव आहे। मात्र या सगळ्या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेत ते आपण पाहूयात। यामध्ये पहिला प्रश्न हाच पडतो हे सगळं बघितल्यावर की निद्रिस्त झालेलं हे प्रशासन नेमकं कधी जागं होणार, कारण प्रशासन याकडे सपशेल डोळेझाक करते। हा प्रकार माहीत असून सुद्धा याकडे दुर्लक्ष होत होतं का? त्यानंतर डिझेल माफियांना प्रशासनाचं अभय आहे का?
डिझेल माफियांशी अधिकाऱ्यांचे लागेबांधे आहेत का आणि बातमी दाखवून सुद्धा अद्यापही कारवाई का झालेली नाही? पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते का? आश्वासनानंतरही कारवाई का केली जात नाही? हे सगळे प्रश्न न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केलेत. पुन्हा आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी रमाकांत तिवारी आपल्या सोबत आहेतच. रमाकांत, हे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत, कारण गोष्टच अशी आहे, प्रकारच असा आहे की ही जर बातमी आपल्याला मिळू शकते तर ती पोलिसांपर्यंत पोहोचली नसेल का? या टोळ्या होत्या. जी, मैंने बताया कि ये जो माफिया है ये इतनी खुलेआम छूट मिली है. जिस समय हम हाईवे पे मौजूद थे और करीब 25 से 30 लोग थे जिन्होंने हमें बेकायदे पिस्टल तक दिखाया, हमें जान से मारने की धमकी दी गई. जिस समय हम इस खबर को दिखा रहे थे उन्होंने हमें ये धमकी दी, सबको मालूम है. ऊपर से नीचे पुलिस वाले सब मिले हुए, सारी जानकारी दी गई और हमने इस खबर को बेकायदे दिखाया भी. हमने उन माफियाओं को भी दिखाया जिन माफियाओं ने हम पे हमला किया और किस तरीके से ये माफिया वहां चोरी कर रहे थे ट्रक टैंकरों से. हम आपको ये बताना चाहेंगे कि ऑयल डीजल ही नहीं, ऑयल डीजल, सरकारी राशन, सरिया, टैंकर, टेम्पो से जो भी माल इन हाईवे से गुजरते हैं इन माफियाओं से बचता नहीं है ये माल. और हमने लगातार कल से कई बार ये बताना चाहा कि ये माफिया कैसा आतंक फैलाते हैं, क्या इनका किस तरीके की चीजों पर अभी तक कोई कार्रवाई पुलिस द्वारा नहीं की, ना कि पुलिस की टीम द्वारा कोई अभी तक हमें संपर्क किया गया. याच संदर्भात आपण बोलणार आहोत. माजी आमदार विवेक पंडित आपल्या सोबत जोडले गेलेत. विवेक पंडितजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आणि ही गोष्ट तुमच्या कानावर आलीच असेल की डिझेल माफियांनी कसा धुमाकूळ घातलाय आणि याकडे सपशेल प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय, ही एक धक्कादायक बाब म्हणावी लागेल. काय आपली प्रतिक्रिया? हा जो गैरव्यवहार उघडकीला आणलेला आहे त्याबद्दल आधी आपले मनापासून आभार. जी, या भागामध्ये विशेषतः भिवंडी, अंबाडी वगैरे रस्ता आणि हा पश्चिम द्रुतगती महामार्ग यावरती जी वाहतूक होते, या वाहतुकीमधून हे समोर आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक द्रव्य उतरवली जातात. विशेष करून डिझेलमध्ये भेसळ करण्याकरता बायोडिझेलच्या नावाखाली जो काही व्यवहार चाललेला आहे त्यात खरं म्हणजे राजरोसपणे चाललेला आहे तो. याचा अर्थ त्याची कोणाला जाणीव नाहीये असला भाग नाही. आणि राजरोस चाललं असताना आपलं पोलीस प्रशासन जे आहे, महसूल प्रशासन जे आहे, ते काय करतंय हा माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि त्यामुळे याच्यावर जर अशा पद्धतीने आळा घातला गेला नाही तर हा जो गैरव्यवहार चाललाय, या गैरव्यवहाराला प्रशासन साथ देतंय का आणि प्रशासनाचा हात त्याच्यामध्ये आहे का अशी शंका यायला वाव आहे. बरं, तुम्ही म्हणताय राजरोसपणे हा प्रकार सुरू आहे, याची सगळ्यांना कल्पना आहे, त्यामुळे कधीपासून हा सगळा प्रकार सुरू आहे तुमचा अंदाज? आता माझ्या अंदाजापेक्षा सुद्धा आपल्या वार्ताहरांनी जे माहिती घेतलेली आहे त्याप्रमाणे हा प्रकार बऱ्याच काळापासून सुरू असावा आणि लोकांना याची माहिती आहे, म्हणजे प्रशासनाला याची माहिती नाही असं भाग नाही. कारण हा हायवेवर आहे आणि हायवेवरून सर्व अधिकारी जात येत असतात, शिवाय त्यांचे इन्फॉर्मंट्स असतात, माहिती देणारे असतात. त्यामुळे हे त्यांचं संगनमत असल्याची शंका ही माझ्यासारख्याला येऊ शकते. जी, आतापर्यंत आम्ही याचा पर्दाफाश केला आणि ही गोष्ट निदर्शनास आणून दिली प्रशासनाच्या सुद्धा, मात्र बरेच तास आता उलटले गेलेले आहेत, अजून कारवाई काही झालेली नाही. आता किमान आपण हे निदर्शनाला आणल्यानंतर तरी प्रशासन कारवाई करील अशी अपेक्षा बाळगायला पाहिजे. की आतापर्यंत समजा आपण गृहीत धरू की प्रशासनाला याची माहिती नव्हती, तर आपण त्याची माहिती दिल्यानंतर सुद्धा जर प्रशासनाने काही केलं नाही तर मग त्याच्यावरती गंभीर आरोप आपल्याला करता येऊ शकेल. जी, विवेक पंडितजी, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा फोन लाईन वरती. मात्र हा जो काही सगळा प्रकार आहे पालघर या ठिकाणी सुरू असलेला आणि तिथे या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा ज्यावेळी प्रयत्न केला पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया यावरती दिलेली नाही. ही धक्कादायक गोष्ट म्हणावी लागेल, कारण सध्या ज्यांच्या राज्यामध्ये हा सगळा प्रकार सुरू आहे आणि न्यूज 18 लोकमतनं या प्रकाराचा पर्दाफाश केल्यानंतर आम्ही संबंधित जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी याबाबत संपर्क साधण्याचा ज्यावेळेला प्रकार केला, मात्र आम्हाला नो कमेंट किंवा नो रिप्लाय मिळाला.
कोणतीही प्रतिक्रिया कोणाकडूनही आलेली नाही. यावरून आता काय समजायचं? सध्या माजी आमदार विवेक पंडित आपल्या सोबत आहेत. विवेकजी, आम्ही ज्या वेळेला लोकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना, त्यावेळी कोणीही बोलायला तयार नाहीये. नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे की किमान तुम्हाला नजरेसमोर आणून दिल्यानंतर सुद्धा जर प्रतिसाद मिळणार नसेल आणि त्यावर कारवाई होणार नसेल तर मग 100% यामध्ये संगनमत असल्याशिवाय दुसरं काही असू शकत नाही. तेव्हा संगनमतानेच हे सुरू असेल. मला तर असं वाटतं की यामध्ये आधी पूर्वपरवानगी घेऊन हे व्यवहार सुरू केले असण्याची शक्यता जास्त वाटते. बरं, म्हणजे या डिझेल माफियांना कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय राजरोसपणे असे प्रकार घडणारच नाहीत. त्याशिवाय शक्यच नाही. जी, म्हणजे आपलं प्रशासन किंवा पोलीस डिपार्टमेंट ज्या पद्धतीनं बोलायला तयार नाहीत, त्यावरून आता काय समजायचं? त्याचा अर्थ तोच आहे की जर तुमच्या निदर्शनाला आली नाही एखादी गोष्ट तर तुम्ही सांगू शकता की आमच्या निदर्शनाला आली नाही. परंतु तुम्ही उघडपणे ती गोष्ट निदर्शनाला आणून दिल्यानंतर सुद्धा जर त्याच्यावर प्रतिक्रिया देऊन कारवाई होणार नसेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. माझ्यासमोर प्रश्न असा आहे की शासनापुढे दाद कोणाकडे मागायची? बरोबर असाच जर व्यवहार सुरू राहिला तर ज्याला आपण कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती म्हणतो ती काही वेगळी नसते. या ठिकाणी कायदा कोलमडून पडतो. जी, या संपूर्ण प्रकारात फक्त पालकमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती काल. ती म्हणजे लवकरात लवकर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र आश्वासन देऊनच आता 14-15 तास उलटून गेलेत. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई अजून तरी झालेली नाहीये. त्वरित कारवाई व्हायला पाहिजे ना. आश्वासनं कशाला पाहिजे? त्वरित त्या क्षणी कारवाई झाली पाहिजे. कारण तो व्यवहार दिवसाढवळ्या चालू आहे तिथे. वाट बघायचं कारण नाही. विवेक पंडितजी, कारवाई व्हायला पाहिजे. जी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात या संदर्भात. तर जे माजी स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया की नक्कीच हे संगनमत असल्याशिवाय हा प्रकार तिथे राजरोसपणे घडणार नाही. आणि ज्या प्रकारे प्रशासकीय अधिकारी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी सुद्धा कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, त्यावरून काय अर्थ काढायचा? आमचे प्रतिनिधी रमाकांत तिवारी आपल्या सोबत आहेतच. रमाकांत जी, ये जो माफिया है इन्हें बेकायदे की मंजूरी मिलती है. ये पूरा का पूरा सिस्टम है कॉर्पोरेट सिंडिकेट की तरह चलता है. इन माफियाओं को बेकायदे बड़े अधिकारियों से मंजूरी लेनी पड़ती है और ये मंजूरी के एवज में एक मोटी रकम उन्हें पहुंचाते हैं. और हम आपको बताना चाहेंगे इस हाईवे पे प्रति मंथ 400 करोड़ की कालाबाजारी होती है और जिसका एक मोटा हिस्सा महकमे को भी पहुंचता है, जिसके चलते इन पे कोई कार्रवाई नहीं की जाती है. कार्रवाई के प्रति आपको आश्वासन दिया जाता है. हम आपको यही बताना चाहते हैं, जब हम यहाँ पहुंचे इन माफियाओं ने हम पे हमला तक नहीं किया. इन्होंने हमें पिस्टल तक दिखाया. आप समझ जाइए कितने बेधड़क होंगे माफिया. और इन माफियाओं ने खुलेआम कहा कि ये सबकी मंजूरी से हो रहा है, आप कुछ नहीं कर सकते. जी, रमाकांत, ज्या वेळेला आपण या सगळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी तिथे गेलो होतो, आपली टीम होती, त्यावेळी काय प्रकाराचा सामना तुम्हाला करावा लागला तिथे? जी, जैसे हम पहुंचे हमने सबसे पहले हम ऑयल माफियाओं को देखा. ये बेधड़क होके ऑयल टैंकरों से चोरी कर रहे थे, सरकारी राशन निकाल रहे थे. बेधड़क ये चोरी खुलेआम चल रही थी और इसे हम अपने कैमरे में शूट कर रहे थे. कैमरे में शूट करने के बाद में हमने जब उन लोगों से पूछा तो उन्होंने खुलेआम कहा हाँ चोरी कर रहे हैं और इसकी परमिशन है, हम चोरी कर रहे हैं. उन्होंने हमें बात बताई और कुछ ही समय के बाद में माफिया वहां पहुंच गए. माफिया की जो टोली थी 30 से 35 लोगों के बीच में थी और हमें शक है कि कुछ पुलिस वाले भी उसमें थे जिन्होंने हम पे हमला करने को कहा. उन्होंने हमारे मोबाइल को छीने, हमारे साथ मारपीट की, हमारे गाड़ियों को नुकसान पहुंचाया और हमें ये हमारा फुटेज डिलीट करने के लिए उन्हें हमें पिस्टल तक दिखाया. हमें अपनी जान बचा के वहां तक जानी पड़ी. हमने आईजी एसपी वहां के पीआई प्रदीप कस्बे जिनका नाम है, हमने उनको भी संपर्क करना चाहा पर किसी ने हमारा फोन नहीं उठाया. और लगभग 3 दिन बीत चुके और खबर दिखा कि 14 घंटे बीत चुके पर किसी ने अभी तक हमसे संपर्क नहीं कहा. तो आश्वासन से दे रहे कोई कार्रवाई नहीं होने वाली है. बरं रमाकांत, इतनी मोटी रकम महकमे को पहुंच रही है तो ये कारवाई नहीं करेगी. बरोबर. रमाकांत, पालकमंत्री दादा भुसे यांच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या लोकप्रतिनिधींना तुम्ही संपर्क केला होता ज्यांनी रिप्लाय दिला नाही? जी, हमने वहां के एमपी राजेंद्र गावित जी से बात करना चाहा, उन्होंने फोन नहीं उठाया. हमने उनको एसएमएस किया है. हमने
दत्तात्रेय शिंदे हैं, उनसे भी कांटेक्ट किया, उन्होंने भी कोई रिप्लाई नहीं दी। हमने एडिशनल एसपी से बात की, उन्होंने भी कोई रिप्लाई नहीं दी। हमने आईजी तक को भी संपर्क किया, पर आईजी ने भी कोई भी हमें रिप्लाई नहीं दिया। उन्होंने सिर्फ हमें ये कहा कि भाई हम देखेंगे, पर अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई। हमने प्रशासन के हर एक अधिकारी से हमने संपर्क किया है, पर किसी ने अभी तक कोई एक्शन नहीं किया है, और कोई अभी तक उन्होंने हमें कोई जवाब भी नहीं दिया है की कैसी कारवाई की जाएगी और क्या की जाएगी। जी रमाकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे अपेक्षा करूयात निदान न्यूज 18 लोकमतची बातमी पाहिल्यानंतर तरी प्रशासनानं यावरती कडक कारवाई आणि त्वरित कारवाई करणं अपेक्षित आहे। बघूया या संदर्भात काय कारवाई होते आणि कधी होते। त्यानंतर पालघरमधील डिझेल चोरीची बातमी पाहिल्यानंतर आता पाहणार आहोत मनमाड इथल्या रेल्वेच्या वॅगनमधून होणारी इंधनाची चोरी। त्यामुळे मनमाडच्या पानेवाडी भागामध्ये रेल्वे ट्रॅकच्या वॅगनमधून मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलची चोरी केली जाते। वॅगनच्या मध्यभागी एक मोठा पाईप असतो, त्याला दोन्ही बाजूंनी व्हॉल्व्ह असतात। हे व्हॉल्व्ह सील केलेले असतात आणि इंधन चोरांनी या सीलला हात न लावता पेट्रोल आणि डिझेल चोरण्यासाठी एक वेगळी शक्कल लढवली आहे। तर हे चोरटे दोन्ही व्हॉल्वचे नट थोडे लूज करतात आणि लूज केल्यानंतर व्हॉल्वमधून इंधनाची मोठ्या प्रमाणात गळती होते आणि एक रॅक सुमारे 50 ते 55 डब्याची असते। त्यामुळे एका वॅगनमध्ये 65 किलो लिटर इतकं इंधन असतं आणि चोरी पकडली जाऊ नये म्हणून चोरटे फक्त एका वॅगनमधून 15 ते 20 लिटर इंधन चोरतात। 55 डब्यांमधून एका वेळेस 1000 लिटर इंधन चोरी केलं जातं आणि या प्रकरणी आरपीएफ पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे। धक्कादायक म्हणजे यामध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याचा सुद्धा सहभाग आहे आणि इंधन चोरीमध्ये मोठं रॅकेट देखील असण्याची शक्यता वर्तवली जाते। तर कर्मचाऱ्यांकडूनच आपल्या प्रशासनाला देशाला लुबाडण्याचं काम सुरू आहे। ही डिझेल चोरी नेमकी कशी केली जाते हे दाखवतायत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख। मी आता अशा ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी हे इंधन घेऊन जाणार आहे रेल्वे रॅक उभा आहे। जवळच ऑइल कंपन्याचे प्रकल्प आहे। या प्रकल्पामधून या रॅकमध्ये इंधन भरून ते देशाच्या वेगवेगळ्या भागात पाठवले जाते। मात्र या रॅकच्या टँकरमधून इंधन चोरी होत असल्याचे उघडकीस आलेले आहे। ही इंधन चोरी कशी केली जाते मी आता ते तुम्हाला दाखवणार आहे। चला तर पाहूया की या टँकरमधून कशी इंधन चोरी केली जाते। आता मी आलो आहे याच्या ठिकाणी। आता मी तुम्हाला दाखवतो का मेन हा जो आहे हा आहे मेन पाईप, याला मेन ऑइल म्हणतात। हा टँकमधून वॉल आलेला आहे आणि याला दोन्ही बाजूनी वॉल लावलेले आहेत आणि हा जो आहे हा वॉल आहे आणि या वॉलचे हे दोन नट आहेत। याच्यातून हा एक सील केलेला असतो आणि याला 2 नट किंवा 4 नट असतात। यापैकी एक नट लूज केलं तर त्याच्यातून इंधन गळती सुरू होते, धार लागते आणि ही इंधन चोरी करण्याचा हा नवीन प्रकार आहे। एक नट जरी लूज केलं किंवा थोडंसं त्याला ढिल्ला केलं तर या वॉलमधून इंधनची जी आहे ती धार लागते आणि त्याच्यातूनच मग मोठ्या प्रमाणात इंधन गळती होते आणि हा इंधन चोरीचा नवीन प्रकार आहे। एका रॅकमध्ये जवळपास 65 डबे असतात। एका डब्यातून किमान एका वेळेला 50 ते 60 लिटरपेक्षा जास्त, कधी कधी 100 लिटरपेक्षा जास्त इंधन चोरी केली जाते। एकूण असं 65 जर डबे असले तर एका डब्यातून 100 असे 600पेक्षा जास्त इंधन चोरी केली जाते आणि ही इंधन चोरी आळा बसवण्यासाठी कोणतेही उपाययोजना केल्या जात नाही। त्याच्यामुळे ही इंधन चोरीचा हा नवीन प्रकार आहे। तर त्याला काही जास्त करावं लागत नाही, फक्त एक नट लूज करायचं आणि त्याच्यातून इंधन चोरी करायची। तर या इंधन चोरीमध्ये मोठं रॅकेट सहभागी असून त्याचाही पर्दाफाश झाला पाहिजे असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय। काल परवा JRPने एक इंधन चोरीचा प्रकरण उघडकीस आणलं, त्यामुळे त्या प्रकरणामध्ये स्वतः रेल्वे कर्मचारी हे सहभागी आहे। ही खूप गंभीर स्वरूपाची बाब आहे। वॅगनद्वारे इकडं इंधन पुरवठा केला जातो। मनमाड शहरामध्ये मोठ्या इंधन कंपन्या आहे। जर अशा प्रकारची इंधन चोरी होत असेल तर ही कुठेतरी चिंतेची बाब आहे। यामध्ये मोठे अधिकारी, इंधन कंपन्यांचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी यामध्ये कुठेतरी सहभागी आहेत। तिथं दुटी लावण्यासाठी बोली लावली जाते, ही पण एक गंभीर बाब आहे। यामुळे तिथं कर्मचारी जो दुटी करतो तो कर्मचारी आजपर्यंत कोट्यवधी झालेला आहे। त्याचीच कुठेतरी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून कुठेतरी यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे।
तर मनमाड पानेवाडी डेपो हा इंधन वाहतुकीसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि इथे वर्षानुवर्ष हा डिझेल चोरीचा खेळ सुरू आहे, पण त्याकडे कोण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतंय आणि कोणाचे आर्थिक हितसंबंध यामागे दडलेत याचा पर्दाफाश होणं सुद्धा गरजेचं आहे. मनमाडपासून जवळ असलेले पानेवाडी नागापूर क्षेत्रात भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियमचे प्रकल्प आहे. या प्रकल्पात इंधन साठवणूक केली जाते. मुंबई येथून पाईपलाईनच्या माध्यमातून इंधन या डेपोंमध्ये आणले जातात आणि रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या वेगवेगळ्या भागात पाठवले जातात. या अगोदर टँकरमधून जी इंधन चोरी व्हायची ती बनावट चावीच्या माध्यमातून त्याच्यावर काही प्रमाणात आळा बसलेला असताना आता मात्र रेल्वेच्या रॅकमधून चोरी करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्याच्यामुळे या चोरीला आळा बसवायचा असेल तर इथे CCTV लावणे गरजेचं आहे. RPFची गस्त वाढवण्याची गरज आहे. अन्यथा ही चोरी अशी सर्रास सुरूच राहील. याच्या पाठीमागे एक मोठा रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी या गाड्या इथून इंधन घेऊन गेल्यानंतर थांबतात त्या ठिकाणीही अशी चोरी केली जात असावी असाही संशय व्यक्त केला जाते. विशेष म्हणजे या टँकरमधून मोठ्या प्रमाणात इंधन चोरी होत असताना देखील ज्या ठिकाणी इंधन हे पोचतं त्या ठिकाणी त्याच्या तुटवडा का जाणवत नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात असून याच्यामध्ये काही अधिकारीही सहभागी तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. तर या सगळ्याच बाबतीतल्या इंधन चोरीचा पाठपुरावा न्यूज 18 लोकमत असाच सुरू ठेवेल. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात. इतर बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आता बातमी पुण्यातून आहे. पुणे महानगरपालिकेतील नगरसेवकांचा एक अजब कारभार समोर आलाय. पालिकेतील 100 पेक्षा जास्त नगरसेवकांनी गेल्या 2 वर्षात वैद्यकीय उपचाराच्या बिलापोटी सरकारी तिजोरीमधून 8 कोटी रुपयांची वसुली केली आहे. पालिकेच्या बजेटमध्ये अशी कोणतीही तरतूद नसताना सुद्धा वर्गीकरण करून नगरसेवकांना वैद्यकीय बिलं अदा करण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या करातून गोळा होणाऱ्या पैशाचा विनियोग वैयक्तिक औषधोपचारासाठी करणं किती योग्य आहे असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जातोय. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा या संदर्भातला एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. या आहेत पुण्यातल्या आमदार मुक्ता टिळक आणि हे सिद्धार्थ शिरोळे. मुक्ता टिळक माजी महापौर आहेत तर सिद्धार्थ शिरोळे सुद्धा नगरसेवक राहिले आहेत. पण दोघांसह पुण्यातील काही आजी माजी नगरसेवकांच्या स्वतःच्या वैद्यकीय खर्चासाठी जनतेच्या पैशांचा वापर करण्यात आलाय. माजी महापौर आमदार मुक्ता टिळक यांनी 2,70,000 रुपयांची वैद्यकीय बिलं महापालिकेकडून वसूल केली आहेत. तर माजी नगरसेवक असलेल्या आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी 9,60,000 रुपयांचा खर्च वसूल केलाय. नगरसेवक महेश वाबळे यांनी 19,28,000 रुपयांचं मेडिकलचं बिल महापालिकेकडून काढलं. तर नगरसेवक संजय भोसले यांनी 16,85,000 रुपये, नगरसेवक रफिक शेख यांनी 13,73,000 रुपयाचं बिल पालिकेकडून वसूल केलं. पण ही यादी इथेच संपत नाही. नगरसेवक धनराज घोगरे यांनी 8,47,000 रुपये, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी महापालिकेकडून वैद्यकीय खर्चाचे 3,22,000 रुपये वसूल केले आहेत. अशा काही आजी माजी नगरसेवकांनी 2021-22 या वर्षात वैद्यकीय बिलापोटी पालिकेच्या तिजोरीतून तब्बल 4,20,00,000 रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. मेडिकल बिल करोनाच्या काळामध्ये किती रुपये घेतले तर 2 वर्षामध्ये जवळजवळ 8,70,00,000 रुपये करोनाच्या काळामध्ये ह्यांनी नगरसेवकांनी बिलं घेतलेत. 2 वर्षामध्ये आर्थिक परिस्थिती सगळ्यांचीच होती. कंपन्या बंद पडल्या, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, महानगरपालिकेचा इन्कम सुद्धा बंद होता. तरी ह्यांनी लाखो रुपये लाटल्यात. 8 कोटीमध्ये खेळ नाही सर. 8 कोटीमध्ये जनतेचे पैसे. जनता हा पोटाला मारून तुमचा मिळकत कर टॅक्स भरलेला जातो. एकही नगरसेवक सामान्य माणसाला करोना झाला तर ह्यांनी ससन हॉस्पिटलला टाकलं, तुमच्या बालेवाडीला टाकलं. आणि नगरसेवकाला करोना झालं तर नोबेल हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल हे नगरसेवक का जात नाही सरकारी दवाखान्यात? पुणे महापालिकेतील जवळपास 100हून अधिक नगरसेवकांनी 2 वर्षात 8 कोटी रुपये वैद्यकीय बिलापोटी वसूल केले आहेत. विशेष म्हणजे बजेटमध्ये कोणतीही तरतूद नसतानाही वर्गीकरण करून नगरसेवकांना वैद्यकीय बिलं अदा करण्यात आली आहेत. एकीकडे नगरसेवकांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असताना दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना मात्र कोरोनात अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचं पाहायला मिळत आहे.
काय आता गव्हर्नमेंटनी काहीतरी आपल्यावर लक्ष ठेवायला लागेल नाही का? काय आपल्यावर लक्ष नाही कोणाचा गरीब माणसावर. रुग्णाकडे जर पैसे नसले तर 2 दिवस ते रुग्णांना थांबून ठेवतात, डांबून ठेवतात. डिस्चार्ज होऊन सुद्धा त्यांनी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवलेले आहेत. त्यांच्या मयतांची विटंबना केलेली आहेत. म्हणजे सकाळी जर मयत झाला तर पैशावी दुपारपर्यंत त्याची मयत थांबवणे, बॉडी थांबवणे, संध्याकाळपर्यंत बॉडी थांबवणे, असे अनेक प्रकार घडलेले आहेत. लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य नागरिकांच्या करातून होणाऱ्या पैशांचा वापर स्वतःसाठी करणं किती योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होतो. गेल्या 2 वर्षामध्ये खरंच आमच्या घरामध्ये काही आजार असे होते की ज्याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी लागली आणि त्यावेळेला जो रेग्युलर प्रोसिजरचा भाग आहे तो आम्ही फॉलो केला. अर्थात मला असं वाटतं की नक्कीच ह्याच्यावरती एक पॉलिसी अजून झाली आणि त्याच्यात इन्शुरन्ससुद्धा निर्मित म्हणजे पॉलिसी धोरण तयार करून अजून महानगरपालिकेचे पैसे नक्की वाचू शकतात. पण कुठलाही लोकप्रतिनिधी जरी असेल तरी काही ट्रीटमेंट जे असे असतात की त्याला खर्च पण व्यापक असतो. जनतेची सेवा करावी म्हणून नागरिक नगरसेवकांना निवडून देतात. या नागरिकांच्याच करातून महापालिकेला उत्पन्न मिळतं. पण त्या पैशांचा वापर जनतेसाठी होण्याच्या ऐवजी नगरसेवकांच्या उपचारासाठी आणि सोयीसुविधांसाठी होत असेल तर असं धोरण बदलायलाच हवं. त्याच वेळेला सक्षम नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी देखील अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांची उधळपट्टी आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुणे महानगरपालिकेत 100च्या वर नगरसेवकांनी गेल्या 2 वर्षात वैद्यकीय उपचारांच्या बिलापोटी 8 कोटी रुपये वसूल केलेत. 4 कोटी 20 लाख रुपये 2021-2022 या वर्षामध्ये नगरसेवकांवरती खर्च झालाय. 2020-2021 या वर्षामध्ये 4 कोटी 36 लाख रुपयांचा खर्च झालाय पुणे महानगरपालिकेचा. जनतेच्या पैशाची उधळपट्टी ही 2 वर्षात तब्बल 8.50 म्हणजे 8 कोटी 50 लाखांहून जास्त इतका अधिक खर्च पुणे महानगरपालिकेनं नगरसेवकांवरती केलेला आहे. खरंच सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय संताप आणणारी ही बाब आहे. याच संदर्भात अधिक बोलूयात. पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेतच. वैभव, अतिशय धक्कादायक आणि गंभीर गोष्ट ही आहे की जो खर्च नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी व्हायला हवा तो नगरसेवकांची जी बिलं भरली जात आहेत त्यावरून पुणेकर तर संतापले असणारच आहेत. श्वेता, अत्यंत दुर्दैवी बाब ही असं म्हणावं लागेल. याचं कारण नगरसेवकांना मिळणारे पैसे किंवा त्यांना मिळणारा निधी या सगळ्यानंतर त्यांची स्वतःची आर्थिक कुवत इतकी किरकोळ राहत नाही की ते आपल्या कुटुंबियांचा विमा उतरवू शकत नाही किंवा त्यांचा वैद्यकीय उपचारांचा खर्च उचलू शकत नाहीत. असं सगळं असताना सुद्धा अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या, आमदार असलेल्या, नगरसेवक असलेल्या, वेगवेगळ्या समित्यांवरती गेलेल्या सगळ्या नगरसेवकांनी, जवळपास 100पेक्षा जास्त नगरसेवकांनी, ज्यात माजी नगरसेवकांचाही समावेश आहे, त्यांनी 2 वर्षामध्ये 8 कोटी रुपये महापालिकेकडून वैद्यकीय उपचाराच्या साठी म्हणून घेतलेले आहेत. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर साहजिकच सर्वसामान्य पुणेकरांना संताप येणं ही साहजिक बाब आहे. याचं कारण सर्वसामान्य पुणेकर हा स्वतःच्या कोरोनाच्या काळामध्ये बघितलं आपण, अनेक कुटुंब अशी होती ज्यांनी स्वतः कर्ज काढून किंवा घरच्या मालमत्ता विकून, सोनं नाणं विकून हॉस्पिटल्सची बिलं भरली. त्यांनी त्यावेळेस कुणाच्याही कुटुंबियांच्या उपचाराच्या बाबतीमध्ये अशा तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारी केल्या नव्हत्या आणि स्वतः जी परिस्थिती येईल तिला सामोरं जात जात त्यांनी रुग्णालय किंवा कुटुंबियांचे उपचार केले होते. नगरसेवकांच्या बाबतीमध्ये मात्र असं झालं नाही. इतकी आर्थिक पत आणि प्रतिष्ठा दोन्ही असून सुद्धा नगरसेवकांनी महापालिकेत अगदी 3,000 रुपयांपासून ते 3 लाख रुपयांपर्यंतची, 30 लाख रुपयांपर्यंतची बिलं जी आहेत ती वसूल केलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना एकच प्रश्न आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये का नगरसेवकांनी असं केलं किंवा महापालिकेने सुद्धा धोरण म्हणून कधीच नगरसेवकांचे विमा उतरवण्यासंदर्भात का विचार केला नाही. अधिकाऱ्यांचा विमा उतरवला जातो किंवा त्यांना उपचारासाठी पैसे जे आहेत ते विम्याच्या माध्यमातून दिले जातात. मग नगरसेवकांचा सामूहिक विमा उतरवणं असू दे किंवा नगरसेवकांनी स्वतः, कारण सर्वसामान्य माणूस हा स्वतःच्या कुटुंबाची उपचाराची काळजी जी आहे तो स्वतः घेत असतो, त्यासाठी विम्यासारखी सोय
वर्षाकाठी 40-50 हजार रुपये आपल्या कुटुंबावरती खर्च करणं हे या नगरसेवकांना शक्य नाही का? इतका साधा प्रश्न आहे. त्यामुळे धोरणात्मक बदल करून महापालिकेचे कोट्यवधी रुपये हे वाचवता येणार नाहीत का, असा प्रश्न पुणेकरांनी उपस्थित केला. निदान लाजे खातर तरी यापुढे नगरसेवकांनी किंवा कुणी असा प्रकार करू नये इतकंच अपेक्षित. धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. यानंतर पुढची बातमी. आता महाविकास आघाडी राणांच्या दाऊद कनेक्शनची चौकशी करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नवनीत राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लकडावालांकडून नवनीत राणांनी 80 लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्यामुळे राणा आणि लकडावाला प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग चौकशी करण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे अधिकृत तक्रार करून दाऊद कनेक्शन शोधण्याची विनंती महाविकास आघाडीकडून केली जाणार आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्या अडचणी वाढू शकतात, कारण दाऊद कनेक्शन संदर्भात सुद्धा नवनीत राणा यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. तशी शिफारस महाविकास आघाडी करू शकते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून तशी चौकशी केली जाऊ शकते आणि नवनीत राणांच्या अडचणी त्यामुळे वाढू शकतात, कारण दाऊद संदर्भातल्या कनेक्शनची चौकशी नवनीत राणा यांची केली जाण्याची शक्यता दिसते. तर राज्यातील भोंग्यांचं राजकारण आणि हनुमान चालीसा पठण यामागे डी गँगचा हात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. 1992 सारखं मुंबईतलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुद्धा राऊतांनी केला. जे काय घडतंय पुन्हा एकदा त्याच प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं भोंगे प्रकरण, हनुमान चालीसा प्रकरण, मुंबईमधली या घडणाऱ्या घडामोडी याच्या मागे नक्कीच डी गँग, अंडरवर्ल्ड आणि त्यांचा पैसा काम करतो आहे. काल लकडावाला डी गँगचा मुख्य फायनान्सर जो होता, जो ईडीच्या कोठडीमध्ये मरण पावल्यानंतर त्या डी गँगचे आणि राणा दाम्पत्याचे आर्थिक हितसंबंध कसे आहेत याचं फक्त एक लहानसं प्रकरण. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर बातमी आहे पुण्यातूनच. कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एका कामगारानं लेडीज टेलरिंगचं दुकान चालवणाऱ्या महिलेला पेट्रोल ओतून पेटवून दिलं. पुण्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दुकान चालवणाऱ्या महिलेचा मृत्यू झालाय, तर महिलेला जाळण्याचा प्रयत्न करत असताना देखील आरोपी सुद्धा होरपळला आणि उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झालाय. या महिलेला वाचवण्यासाठी आलेला आरोपीचा मित्र सुद्धा यामध्ये गंभीर जखमी झालाय. पुण्यातली धक्कादायक घटना. तिथे कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एका कामगारानं लेडीज टेलरिंगचं दुकान चालवणाऱ्या एका महिलेला पेट्रोल ओतून पेटवून दिलं आणि यामध्ये दुकान चालवणाऱ्या महिलेचा तर मृत्यू झालाच, तर महिलेला जाळण्याचा प्रयत्न ज्यानं केला तो प्रयत्न करत असताना आरोपी देखील या आगीमध्ये होरपळला अर्थात, आणि उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झालाय. आणि या महिलेला वाचवण्यासाठी जो आरोपीचा मित्र तिथे आला होता तो सुद्धा गंभीर जखमी झालाय. पुण्यातला अतिशय विचित्र प्रकार. यामध्ये पुण्यामध्ये एका महिलेला जिवंत जाळण्यात आलं आणि कारण काय, तर या महिलेनं या व्यक्तीला कामावरून काढून टाकलं आणि याच रागातून या कामगारानं लेडीज टेलरिंगचे दुकान चालवणारी ही महिला तिलाच पेट्रोल टाकून जाळलं. दुकान चालवणाऱ्या या महिलेचा तर मृत्यू झालाच, मात्र महिलेला जाळण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी ही व्यक्ती सुद्धा यामध्ये होरपळली आणि उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. असा हा विचित्र प्रकार पुण्यातला. अधिक माहिती घेऊयात. वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. वैभव. श्वेता, A to Z टेलर्स नावाचं वडगाव शहरीमधलं एक दुकान आहे. बाला जॉर्ज नावाच्या महिला ज्या आहेत त्या या दुकानाच्या मालक होत्या. त्या या दुकान चालवत होत्या आणि त्यांच्या दुकानामध्ये मिलिंद नाथसागर नावाचा एक तरुण जो आहे तो कामाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये कामावरून वादावादी झाल्यानंतर जॉर्नी यांनी नाथसागर याला कामावरून काढून टाकलेलं होतं आणि त्याचाच राग धरून काल नाथसागर हा दुकानामध्ये आला आणि त्याने जॉर्नी यांच्या अंगावरती पेट्रोल टाकून थेट त्यांना पेटवून दिलं. त्यांना पेटवलेलं असताना जॉर्नी यांचा मित्र जो आहे
तो त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या मदतीला धावला, मात्र तोही याच्यामध्ये होरपळला आणि गंभीर जखमी झाला. दुर्दैवानं काल जॉर्नी यांचं निधन कालच झाल्याचं रुग्णालयामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं त्यांना उपचारासाठी नेल्यानंतर. आणि काल रात्री उशिरा जो दुसरा मित्र त्यांना वाचवण्यासाठी गेलेला होता त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती कळते. त्यामुळे आता चंदननगर पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपींवरती दुहेरी खुनाचा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे. केवळ एवढंच कारण होतं की आणखी काही येतं तपास आता चंदननगर पोलीस करत आहेत. जी वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुढची बातमी आहे. वाशिम जिल्ह्यातील येडशी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत आणि रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अशात इथून जाणारी वाहनं तसंच पायी जाणाऱ्या नागरिकांचे सुद्धा हाल होत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्ता निर्मितीचं काम रखडलंय आणि ग्रामस्थांच्या अडचणीत त्यामुळे भरच पडली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी आता केली जाते. शाळेच्या सर्व गाड्या बंद आहेत. रस्ता खराब असल्यामुळे रस्त्याच्या मधोमध खड्डे पडलेले आहेत. शाळेत पेपर सुरू असताना आम्हाला शाळेत लवकर पोहोचावे लागते आणि शाळेची गाडी बंद झालेली आहे रस्ता खराब असल्यामुळे. हा रस्ता मागील वर्षापासून भूमिपूजन होऊन अजूनही ह्या रस्त्याचे अर्धवट काम रखडलेले आहे. सदर रस्त्याच्या मधोमध तसेच रस्त्याच्या साईडला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. सदर रस्ता हा पूर्णतः म्हणजे गोटेच गोटे रस्त्यावरती झालेले आहेत आणि त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा गावकऱ्यांना एक मोठा प्रश्न पडलेला आहे. या बातमीसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपण आता इथेच थांबतोय. नमस्कार.